समर्थ रामदास स्वामी महाराज कृत मनाचे श्लोक व त्याचा अर्थ. श्लोक क्रमांक 101. जया नावडी नाम त्याये मजाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची, मनोनी अति आदरे नाम घ्यावे, मुखी बोलता दोष जाती स्वभावे. ज्याला रामनाम आवडत नाही त्याला यमराज यातना देतो. ज्या मनुष्याच्या मनात नामाबद्दल संशय निर्माण होतो आणि जो तर्क करीत बसतो, अरे त्याला नरकात दुःख भोगावे लागते. म्हणून अत्यंत आदराने रामनाम घ्यावे. मुखाने नाम घेतले म्हणजे दोष आपोआप नाहीसे होतात. श्लोक क्रमांक 102. अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष पावे, देहे कारणी सर्व लावीत जावे, सगुनी अति आदरेसे भजावे. अत्यंत नम्रपणे सर्वांशी वागावे. नम्रतेने संत सज्जनांना संतोष द्यावे. यासाठी देहाची सर्व शक्ती लावावी आणि अत्यंत आदराने सगुण रूपाची उपासना करावी. श्लोक क्रमांक 103. हरी कीर्तने प्रीती रामी धरावी, देहे बुद्धी निरूपणी विसरावी, परद्रव्य आणिक कांता परावी, एदर्थी मना सांडी जीवी करावी. भगवंताचे कीर्तन करताना रामाच्या प्रेमात रंगून जावे. भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचे विवंचन करताना देहभान विसरून जावे. तसेच परद्रव्य व परस्त्रियांचा लोभ पूर्णपणे सोडून द्यावा. हे मना यासाठी सर्व प्रयत्न करावे. श्लोक क्रमांक 104. क्रियी विन नाना परी बोली जेते, परिचित्त दुश्चित ते लाजवीते, मना कल्पना धीट सैराट धावी, तया मानवा देव कैसे पावे. मनुष्य लंब्या चौड्या गप्पा मारतो, परंतु त्याप्रमाणे तो आपले आचरण करीत नाही. त्यामुळे त्याचे मन त्याला खाऊ लागते व तो आतून शर्मिंदा होतो. प्रत्येक आचरण होत नाही. मन कल्पना करण्यामध्ये सैरावैरा धावते. मग अशा माणसाला देवाचे दर्शन कसे घडणार. श्लोक क्रमांक 105. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी, जनी बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. मोठ्या विवेकाने सारासार विचार करून आपले आचरण सुधारावे आणि आपली क्रिया अतिशय शुद्ध ठेवावी. हे मना जगामध्ये बोलण्याप्रमाणे वागावे. संसार दुःखमय आहे तेव्हा कल्पना करीत बसण्याचे सोडून द्यावे. जय जय रघुवीर समर्थ.